हॅलो, नमस्कार. तर हळदी-कुंकू समारंभ आणि आमच्या लाडक्या आदूचे बोरनान सोहळा इकडे आहे. तर त्याचाच हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. छान-छान इकडे सेलिब्रेशन केलेलंच आहे. तर चला इकडे डेकोरेशन सुरुवात केली होती 4 वाजता करायला. तर हे काईट्स बघू शकताय. छान असे कलरफुल पेपरपासून स्वरानं मस्त असं बनवलेलं आहे. आदल्या रात्री 1 वाजेपर्यंत करत बसली होती आपल्या बहिणीसाठी. तर इकडे साफसफाई चालू आहे. तर 4 वाजता चालू केलं होतं. तर मी ह्या वेळेला काय केलं होतं, की बाजारातून जास्त डेकोरेशनच्या वस्तू आणल्या नव्हत्या. अगदी 5 वर्ष पाठीमागे असं भरपूर थोडं खूप काही होतं डेकोरेशनचं. तेच मी आता ह्या वेळेला लावलेलं आहे सगळं. तर ह्या माझ्या गावाकडच्या मैत्रिणी आहेत, त्या पण कोल्हापूरला आल्या होत्या आणि अचानक घरी आल्या. तर म्हटलं थांबा हळदी-कुंकवासाठी. तर गावी जाण्यासाठी वेळ होत होता, त्यामुळे त्या गेल्या गावी. तर चला इकडे चालूच आहे डेकोरेशन करायला. तर इकडे दिदी आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे अगदी आदू पहिल्यांदा मनीषा मावशीला बोलव. तर खूप आदूचा जीव आहे ह्या माऊवरती आणि माऊचा पण. तर माऊला पहिल्यांदा बोलव. तर तिने इतके कॉल केले. त्यानंतर इकडे दिदी बसनं आली होती. तर आल्यानंतर दिदी इकडं किचनचं सगळं सांभाळत होती. असं आपल्या पाठीमागं असेल ना काही एखादी व्यक्ती, तर आपल्याला कोणताही कार्यक्रम काही करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. तर इकडं माझा भाऊ भाऊजं ही पण मला मदत करत आहेत. तर अशी मला खूप माझी मदत करणारी लोकं आहेत माझ्या पाठीमागे. त्याच्यामुळे मी हा कार्यक्रम असा सक्सेस करू शकते आणि सगळ्या गोष्टी छान करू शकते जशा मला हव्या आहेत तशा. तर चला इकडे रांगोळी काढलेली आहे. तर रांगोळीवरती हा पतंग ठेवलेला आहे कागदी. तो मागच्या वर्षीचा होता. तर मला माझ्याकडे वेळ पण होता रांगोळी अशी मोठी काढण्यासाठी. तर मी अशी आयडिया केलेली आहे, की पतंग ठेवला, त्याच्या साईडने छान असे कलर टाकले, फुलं ठेवली, आणखीन बांगड्या वगैरे ठेवल्या. झटपट अशी छान दिसायला पण छान अशी केली होती रांगोळी तयार. त्यानंतर इकडे केलेलं आहे आणि हे काचेवरती लावलेलं आहे ते ह्या वर्षी सगळं आणलेलं होतं नवीन. आणि हे सगळं जे आहे ना बाकीचं ते मागच्या वर्षीचं जे होतं ना सगळं ते ठेवलेलं आहे. तर इकडे पण टिपावरती छान सजावट केलेली आहे. मस्त इकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, तबक ठेवलेला आहे. तबकामध्ये तिळगुळ, बोरं, गाजर, छान छान अशी मटकी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पण सगळ्या वस्तू भरून ठेवलेल्या आहेत. आणि इकडे आपला स्त्रीचा जो शृंगार असतो ना हळदी-कुंकवासाठी आपण करतो, तो सगळा तिथं मांडलेला होता. गळ्यातील साज, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी, नथ असं सगळं इकडे शृंगार मांडलेलं होतं. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली होती अशा प्रकारे. तर माझं असं कार्यक्रम एखादा करायचा असेल ना, तर मी कोणती कॉम्प्रोमाइज करत नाही. मला म्हणजे मी जे ठरवलं आहे तेच मला करायचं असतं. जे मला जसं मी ठरवलेलं आहे ना तेच करायचं असं. त्या गोष्टीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. कधीही मी कोणताही कार्यक्रम पळवापळवी फक्त कार्यक्रम करायचा म्हणून मी करत नाही. वर्षातून एकदाच येतात प्रत्येक सण. तर आणि प्रत्येक कार्यक्रम म्हणजे आता हळदी-कुंकू वगैरे असं हे, तर मी ते परफेक्टच करते. किती पण उशीर होईना. जे मला करायचं त्याच वेळेत करते आणि म्हणजे करायचं म्हणून करत नाही. तर अगदी मनापासून छान आणि एकदम प्रेझेंट त्याचं छान झालं पाहिजे. तर माझ्या साडीवरून तुमच्या लक्षात आलेच असेल, की मला सगळं परफेक्टच लागतं कोणती गोष्ट. तर साडी बघू शकता किती छान मिळालेली आहे मला. इतकी त्या साडीसाठी फिरले, पण फिरल्याच्या मानाने मला साडी 1 नंबर मिळाली. साडीला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. साडी खूप छान उठून दिसत होती. तर चला इकडे मसाले दूध देत आहे. आमच्याकडे कोल्हापूर साईडला कंपल्सरी हळदी-कुंकवाच्या वेळेला मसाले दूध देतात महिलांना. आणखीन तर चला तुम्हाला ही साडी कशी वाटली नक्की सांगा. जशी मला ब्लॅक आणि रेड हवी होती ना. आणि मेन म्हणजे मी ह्यावर्षी दुकानामध्ये शॉपिंग केलेली आहे. त्यामुळे मला खूपच छान मिळाली साडी आणि मलाही खूप आवडली. तर चला इकडे आता चालू झालेली बोरनांची तयारी. तर परातीमध्ये घेतलेले हे चिरमुरे, बोरं, तिळाच्या गोळ्या, चॉकलेट, गाजर, उसाचे गरे वगैरे सगळं टाकून आपण बाळाला त्याचे आपण न्हाण म्हणजे स्नान घालत असतो. तर ह्याच्या पाठीमागं कारण आहे हे बोरनान का करतात. तर आता थंडीतून उन्हाळ्याकडे ऋतू चाललेला असतो म्हणजे वातावरण बदलत असतं. तर ते लहान मुलांच्या शरीरावरती प्रतिकारशक्ती असते ना शरीरातील ती कमी होते. तर ती कमी झाल्यामुळे मुलं आजारी पडतात. तर ह्या गोष्टी सगळ्या आहेत ना बोरं, हे तिळाचे तिळाचे पदार्थ किंवा हे ऊस, गाजर ह्या गोष्टी मुलांना जर खायला घातल्या ना तर ती प्रतिकारशक्ती वाढते, शरीरातली उष्णता वाढते. त्यामुळे आणि त्यांच्या शरीरावर त्याचं जर न्हाण घातलं तर त्यांना मेन म्हणजे त्यांच्या शरीरात ऊर्जा वाढते किंवा प्रतिकारशक्ती वाढते. असं त्याच्या पाठीमागे
कारण आहे किंवा अजून एक पौराणिक कारण म्हणता येईल की हे बोरन्हाण केव्हापासून चालू झालं. तर हे बोरन्हाण चालू झालेलं आहे बाळकृष्णाच्या वेळेपासून. पहिल्यांदा बाळकृष्णाला हे बोरन्हाण घातलेलं आहे, कारण तेव्हा करी नावाचा जो राक्षस होता ना, तो लहान मुलांना त्याची दृष्ट लागत होती आणि त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी, त्याच्या नजरेपासून संरक्षण होण्यासाठी हे बाळकृष्णांना घातलं होतं पहिल्यांदा बोरन्हाण आणि तेव्हापासून ही पद्धत पडलेली आहे. पण हे फक्त आपले म्हणजे आपले हे सण आहेत, आपल्या ह्या रूढी परंपरा आहेत ना, ह्याच्या पाठीमागं काही सगळी कारणं आहेत. त्यामुळे हे आत्तापर्यंत ही लोक सगळी करत आहेत. तर असंच आपल्या पण मुलांना कोणाची दृष्ट लागू नये, त्याच्या शरीरातली रोगप्रतिकारशक्ती वाढून दे म्हणजे वाढण्यासाठी किंवा त्याच्या शरीरातली ऊर्जा वाढण्यासाठी हे आपण करावं. तर चला, बोरन्हाण का करतात, ते केल्यामुळे काय फायदे होतात किंवा त्याच्या पाठीमागे काय कारणे आहेत, हे मला थोडक्यातच माहीत होतं. ते तुमच्याबरोबर शेअर करूया म्हटलं. अगदी कुणाला काही म्हणजे थोडं माहीत नसेल तर ह्याच्यातून माहीत होईल की हे लहान मुलांचं का करतात किंवा आपल्या आउट ऑफ स्टेटमधून बाहेर कोण बघत असेल तर तिकडे अशी काही पद्धती नसणार. त्यामुळे हे का करतात हे पण बाहेरच्या लोकांना किंवा ज्यांना माहीत नाही त्यांना समजलं पाहिजे. तर हिच्या वयाची मुलं अशी एका ठिकाणी एवढी शांत बसत नाहीत किंवा असं सगळं करून घेत नाहीत. आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, मुलं इतकी किरकिर करतात, रडारडी करतात, करून घेत नाहीत व्यवस्थित. तर माझी आदू म्हणजे आदूच आहे. खरंच खूप गुणी माझं बाळ आहे ते. तर चला, माझ्या आदूची मी ही केलेली हौस तुम्हाला कशी वाटली, आदूचं लूक कसा वाटला, माझा लूक कसा वाटला, स्वरान पण खूप छान लूक केलेला आहे, तोही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणखीन ही छान क्यूट नारायणी बघा कॅमेराला कशी हाय करते, किती क्यूट आहे. ही आहे शरण्या. तर आमच्या लाडक्या नवसाच्या गौराईचं इकडं मस्त 5वं बोरन्हाण सगळ्यांनी न्हाऊ घातलेलं आहे तिला. मामी, मावशी, माझ्या सगळ्या मैत्रिणी. खूप छान असं तिच्या नेहमी लक्षात राहील असं मस्त मस्त इकडं फोटो काढून घेतले सगळे गेल्यानंतर. आणखीन आम्ही दोघांनी इकडे तिला नंतर बोरन्हाण घातलेलं आहे. तर चला, छान इकडे फोटोज काढले, थोडे व्हिडिओ केले. इकडे माझा भाऊ श्री आणि स्नेहल भाऊजे, त्यानंतर हा माझा सौरभ भाऊ, चुलत भाऊ, आणि ही माझी भाऊजे साक्षी, हे आमचे जिजू निखिल जिजू, ही मेघा दिदी माझी मधली बहीण, ही माझी मोठी बहीण आणि स्वरा. ह्या सगळ्यांनी आजूला छान असं बोरन्हाण घातलं. त्यानंतर तुम्हाला मी हळदी कुंकवाचं इकडं शेअर करते की ह्या वर्षी मी हळदी कुंकवासाठी काय दिले. तर ह्या वर्षी मी हळदी कुंकवामध्ये दिलेल्या स्टीलच्या प्लेट, कारण आता ह्यातून पुढे सगळं प्लॅस्टिक वगैरे सगळ्यांनी देणं बंद केलेलं आहे आणि स्टील हे कायम आपली वापरातली वस्तू आहे आणि प्लॅस्टिक टाळावं हेच माझं मत आहे. त्यामुळे मी ही इकडे स्टीलची प्लेट घेतलेली आहे छान अशी. तर इकडे दिदी बसलेले आहे, तिचं महत्त्वाचा रोल असतो माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, तो म्हणजे फोटो काढणे, व्हिडिओज बनवणे. एक नंबर असे छान फोटो काढते, परफेक्ट असं. त्यामुळे तिची पण मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये खूप छान मदत होते. तर अशा माझी बहिणींची मला नेहमीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये मदत होते आणि कायम अशा सोबत आहेत माझ्या त्या. तर चला, इकडे सगळ्या मैत्रिणींना इकडे वांचं देत आहे मी. तर अशा प्रकारे ह्या वर्षी फक्त आता बोरन्हाण पुढच्या वर्षीपासून नसणार आहे, फक्त हळदी कुंकू असणार आहे. तर पुढच्या वर्षीचा हळदी कुंकू एक नंबर करण्याचा माझा प्लॅन आहे. मस्त मस्त फनी गेम्स ठेवून आपले सबस्क्रायबर आपल्या एरियात असतील, जवळ असतील, त्यांना आपण इन्व्हिटेशन देऊन मस्त पुढचं हळदी कुंकू जे आहे ना ते जबरदस्त असणार आहे. ते पण मी तुम्हाला ह्या वर्षी सांगतेच. तर चला, जेवणामध्ये होतं मस्त व्हेज पुलाव, कोशिंबीर, डाळ, पापड आणि लोणचं. त्यानंतर इकडे समोसे होते. तर अशा प्रकारे व्हेज मेनू बनवला होता, कारण ही सगळी मंडळी गावी जाणार होती जेवून. तर चला, इकडे आता सगळे जेवायला बसलेलो आहोत. बऱ्याच दिवसाने एक कॉल केला तर सगळे आले, खूप छान वाटलं. तर तर चला, इकडे छान आता जेवण करत आहोत. टी व्हीवरती लावलेला आहे बिग बॉस. आणखीन खूप छान म्हणजे असं छोटे कार्यक्रमामधून ना आपलं सगळी आपली लोक येऊन गेली घरी तर आपल्याला खूप छान वाटतं. आजकाल सगळं मोबाईलवरती झालेलं आहे. मोबाईलवरती मेसेज करणे, बोलणं, भेटीगाठी खूप लोकांच्या कमी झालेल्या आहेत. त्यामुळे अशा छोट्या छोट्या कार्यक्रमामधून तुम्ही जर तुमच्या जवळच्यांना इन्व्हाइट केलं, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड केला ना, खूप आपल्याला पॉझिटिव्ह वाईब येतात, खूप छान वाटतं. तर अशा लोकांच्याबरोबर, माझ्या जवळच्या लोकांच्याबरोबर मी माझा हा कार्यक्रम छान प्रकारे सेलिब्रेट केला. तर 25 तारखेला हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला. नंतर 26 जानेवारीला मुलींच्या शाळेमध्ये, त्यानंतर आम्ही फिरायला गेलो. त्यानंतर मी 27ला सगळा व्हिडिओ एडिटिंग करून ठेवला. त्यानंतर 28ला तुमच्याबरोबर मी दुपारी हा व्हिडिओ शेअर करणार होते. पण 28ला इतकी सकाळी वाईट बातमी समजली ना, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं.
तर 28-29ला माझी अजिबात इच्छा झाली नाही हा व्हिडिओ शेअर करायची, तर मी आज 30 तारखेला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करते. थँक्यू फॉर वॉचिंग.